मुंबईतील के.जे. सोमय्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रायोगिक सॅटेलाइटचंही प्रक्षेपण श्रीहरिकोटामधून करण्यात आलं। या संदर्भात के.जे. सोमय्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधले आमची प्रतिनिधी मनश्री पाठकनं। पाहूया। कॉलेजचे विद्यार्थी सध्या आपल्या सोबत आहेत। मला सांगा की तुमचा आजच्या मोहिमेत नेमका वाटा काय आहे? तुमचं कुठलं सॅटेलाइट आज लॉन्च झालंय, त्याचा उपयोग काय असणार आहे? सो बेसिकली आता जे इस्रोचं एक्सपोसॅट मिशन चालू आहे त्याच्याबरोबर इस्रोने जे आता सध्या गेलेलं आहे बिलीफ सॅट म्हणून आमच्या कॉलेजच्या ग्रुप सॅटेलाइटचं नाव आहे। सो NLI अंडर म्हणजे न्यू लीप इनिशिएटिव्ह आणि आता सध्याचा न्यू लीप लॅब्स। सो बेसिकली 6 वर्षाचा हा पूर्ण काही प्रवास आहे तो आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने डेव्हलपमेंट करून सुरुवातीला आमचा पेलोड कॅमेरा होतं आणि आता जे आहे ते डिजिपिएटर ज्याला म्हणतात, जे बेसिकली हॅम रेडिओसाठी यूज केलं जातं। हॅम रेडिओ बेसिकली काय आहे तर डिझास्टर मॅनेजमेंट, ज्यावेळी एखादं पृथ्वीवरती संकट येतं त्यावेळी या हॅम रेडिओचा उपयोग करून कम्युनिकेशन केलं जातं। सो ही फार महत्त्वाकांक्षी मिशन आहे, जेणेकरून ज्यावेळी एखादं संकट येईल तर त्या संकटावरती मात करण्यासाठी हा सुंदर प्रयोग आहे। आणि आता ज्या पद्धतीने म्हटलेलं आहे की फार मोठी टीम होती, जवळपास 30 जणांचा याच्यामध्ये सहभाग होता आणि असं 6 वर्ष करत करत शेवटी आजचा 2024चं नवी वर्षाची नवी सुरुवात झालेली आहे। याबद्दल फार आम्हाला आनंद होतोय। ये जैसे उन्होंने बोला 6 साल का पूरा काम था ये, इसमें हमने बहुत सारी चीज़ें बदली थी। पहले हमने चालू किया था इसको, हमने सोचा था ये हमको फ़ोटो भेजेगा वहाँ से, बट फिर हमको मालूम पड़ा वो नहीं हो पाएगा, तो फिर हमने उसको जैसे उन्होंने बोला APRS डिजिपिटिंग तक रख लिया। इस दुनिया में कोई भी कहीं भी रहेगा, अगर सैटेलाइट उसके रेंज में रहा तो फिर वो उससे बात कर सकता है और फिर वो सैटेलाइट दुनिया में जहाँ जहाँ तक फैला सकता है उस बात को फैलाएगा। इस तरह से दुनिया भर में बातचीत हो सकती है। ये बनाने में जैसे हमको 6 साल लगा था, इसमें सबसे ज़्यादा काम हमने पिछले 2 साल में किया है, जहाँ पे हमने इसको पूरी तरह से बदल दिया था, पूरा बदलाव किया था और ये एक अलग रूप में अभी सबके सामने आया है। संवादाची माध्यमं मजबूत करण्यासाठी आणि ती देखील संकट काळातल्या संवादाची माध्यमं मजबूत करण्यासाठीचा के.जे. सोमय्याच्या विद्यार्थ्यांचा हा प्रयोग नक्कीच अभिनंदनीय आहे। कॅमेरामन अरविंद मनश्री पाठक, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।